ईशा, तू लहानपणी जर तरचा खेळ खेळली आहेस का? जर तरचा खेळ नाही ग, काय असतो तो? अगं खूप मजा असते त्याच्यात. आहे ना, चिठ्ठ्या बनवायच्या असतात. काही जणांनी जरची वाक्य लिहायची असतात, काही जणांनी तरची वाक्य लिहायची असतात. त्या चिठ्ठ्या मिक्स करायच्या आणि खेळताना एकीने जरची चिठ्ठी उचलायची आणि दुसरीने तरची चिठ्ठी उचलायची आणि ते जे वाक्य बनतं ना मिळून ते खूप मजेशीर असतं, खूप मजा येते. हो का? जसं की समजा एकाने जरची चिठ्ठी उचलली आणि त्याच्यात असेल की जर मला प्राण्यांशी बोलता आलं तर, आणि दुसऱ्याने तरची चिठ्ठी उचलली त्याच्यात असेल तर मी पंतप्रधान होईल. बघ किती मजेशीर वाक्य आहे. हो यार, जर मला प्राण्यांशी बोलता आलं असतं तर मी पंतप्रधान होईल. हे खरंच खूप मजेशीर आहे. आपण पण खेळूया, चल. मला माहिती होतं तुला आवडेल म्हणून मी चिठ्ठ्या पण बनवून आणल्या. किती छान आहेस तू. हे घे, याच्यात तू जरची चिठ्ठी उचल. ओके. माझ्या जरच्या चिठ्ठीमध्ये आहे, जर मी पावसात छत्री न घेता बाहेर पडले तर. आता मी तरची चिठ्ठी उचलते. बापरे, तर माझे केस बुड्डीच्या बालसारखे फुगून येतील. जर मी पावसात छत्री न घेता बाहेर गेले तर माझे केस बुड्डीच्या बालसारखे फुगून येतील. किती मजेशीर आहे. आणि हे तुला माहितीये का, योगायोगाने खरंच आहे. कारण मी पावसात बाहेर गेले ना छत्री न घेता, माझे केस कर्ली आहेत आणि मी स्ट्रेटनिंग केलेलं असेल तर ते भिजले ना की लगेच असे फुगून येतात, असे बाह्या होतात. सेम हियर. तर आता पुढचा खेळूया. थांब. जर मला इंग्लिशमध्ये असं म्हणायचं असेल की जर पाऊस आला तर माझे केस फुगलेल्या ढगांसारखे होतात, तर कसं म्हणायचं? मग तू असं म्हणू शकतेस, इफ इट इज रेनिंग देन माय हेअर टर्न्स इन टू अ प्लफी क्लाउड. ओके. आणि जर मला असं म्हणायचं असेल की जर मला लॉटरी लागली तर मी प्रायव्हेट आयलँड विकत घेईन, तर तू म्हणशील, इफ आय विन द लॉटरी आय विल बाय अ प्रायव्हेट आयलँड. ओके. तुला कसं येतं? मला नेहमी याच्यात खूप कन्फ्युजन होतं. अगं ह्याच्यासाठी ना कंडिशनल्स वापरतो आपण इंग्लिशमध्ये. आपण एक काम करूयात का, आज कंडिशनलवरच व्हिडिओ तयार करूयात. हाय, दिस इज ईशा. हाय, दिस इज नेहा. वेलकम टू आवर चॅनल अल्टा इंग्लिशिझम. आज आपण कंडिशनल्स बघणार आहोत. कंडिशनल हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. रोजच्या जीवनात आपण कंडिशनलची म्हणजे जर तरची वाक्य बोलत असतो, मग ती मराठीत असू दे किंवा इंग्लिशमध्ये असू दे. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत कंडिशनल्स म्हणजे काय. कंडिशनलच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. कंडिशनल्समध्ये कंडिशन्स असतात, ज्याला तुम्ही सिच्युएशन असंही म्हणू शकता, आणि त्या सिच्युएशनचा रिझल्ट म्हणजेच परिणाम हे असतं. जर असं झालं तर असं होईल हे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही कंडिशनलचा वापर करता. इंग्लिशमध्ये जर तरची वाक्य बोलायची असतील तर कंडिशनलचा वापर करणं अपेक्षित आहे. आता आपण बघूया कंडिशनलचं स्ट्रक्चर. कंडिशनल्समध्ये दोन क्लॉजेस असतात, इफ क्लॉज आणि रिझल्ट क्लॉज. इफ क्लॉजला तुम्ही मेन क्लॉज असंही म्हणू शकता, ज्याच्यामध्ये आपण कंडिशन्स किंवा सिच्युएशन्स सांगतो, आणि रिझल्ट क्लॉजमध्ये त्या कंडिशन किंवा सिच्युएशनचा रिझल्ट सांगतो. म्हणजेच इफ क्लॉजमध्ये तुम्ही जरची वाक्य सांगता आणि रिझल्ट क्लॉजमध्ये तुम्ही तरची वाक्य सांगता. कंडिशनलचे 4 टाईप्स आहेत: झिरो कंडिशनल, फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशनल, थर्ड कंडिशनल. पहिल्या भागात आपण बघणार आहोत झिरो कंडिशनल आणि फर्स्ट कंडिशनल. सगळ्यात आधी बघूया झिरो कंडिशनल. झिरो कंडिशनलचा वापर जनरल ट्रूथ, गॅरंटेड रिझल्ट, सायंटिफिक फॅक्ट किंवा लॉजिकल स्टेटमेंट सांगण्यासाठी केला जातो. म्हणजेच एखादी कंडिशन किंवा सिच्युएशन अशी असेल तर त्याचा रिझल्ट हा गॅरंटेडच असेल, किंवा त्याचा रिझल्ट हा सेमच असणार आहे, ते तुम्ही बदलू शकणार नाही, तेव्हा आपण झिरो कंडिशनलचा वापर करतो. जर पाऊस आला तर मी ओली होईन, याच्यातला तर मी एकटीच ओली होणार नाही. इमारती, झाडं, झुडपं, माणसं, गाड्या सगळ्याच ओली होतील, हे एक जनरल ट्रूथ आहे. म्हणजेच पाऊस पडला तर पाऊस पडल्याचा रिझल्ट काय असणार आहे, कोणाला तरी ओलं करणं. म्हणजे असं कोणीच असू शकत नाही की पावसात कोरडं राहील. हा, तो भाग अलहिदा की त्याने छत्री किंवा रेनकोट घातला असेल तर, पण ज्यांच्याकडे छत्री रेनकोट नाहीये ते तर ओलेच होणार ना. आता समजा मी नेहाला फटका मारला, ठीक आहे, सॉरी, तर तिला थोडंसं का होईना पण दुखेलच. म्हणजे फटका हे एक कंडिशन आहे किंवा सिच्युएशन आहे, तर त्याचा रिझल्ट काय आहे, दुखणं, लागणं. हे तुम्ही बदलू शकता का? नाही बदलू शकत. तर हे सांगण्यासाठी सुद्धा आपण झिरो कंडिशनलचा वापर करतो. म्हणजेच इफ आय हिट नेहा शी फील्स पेन. आपण झिरो कंडिशनलचं स्ट्रक्चर बघूया.
हे एकदम सोपं आहे. याच्यात मेन क्लॉज आणि रिझल्ट क्लॉज दोन्ही क्लॉजमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. म्हणजे इफ प्लस प्रेझेंट सिम्पल देन प्रेझेंट सिम्पल. आता आपण झिरो कंडिशनल उदाहरणासकट समजावून घेऊयात. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत जनरल ट्रूथचे एक्झाम्पल्स. आता समजा तुम्ही चेंडू वरून खाली फेकला तर तो कुठे जाईल? जमिनीवरच आदळेल, बरोबर? गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. असं नाही होणार ना, तो आकाशात वरती जाईल. तर हे झालं जनरल ट्रूथ. हे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू झिरो कंडिशनल वापरून? यू फॉल अ बॉल, इट फॉल्स टू द ग्राउंड. दुसरं उदाहरण बघूया. जर तुम्ही पिवळा आणि निळा रंग मिक्स केला तर तुम्हाला कोणता रंग मिळेल? हिरवाच मिळेल. पांढरा, जांभळा, लाल असा कलर तर मिळणार नाही ना. तर हे जनरल ट्रूथ आहे. इंग्लिशमध्ये हे सांगताना आपण झिरो कंडिशनलचा वापर करतो. इफ यू मिक्स येलो अँड ब्ल्यू यू गेट ग्रीन. आता समजा मी आगीला हात लावला किंवा गरम भांड्याला हात लावला तर मला काय होईल? चटका लागेल, पोळेल, बरोबर? म्हणजे आगीला हात लावल्यावर किंवा गरम भांड्याला हात लावल्यावर चटकाच लागणार आहे, ना की थंड वाटणार आहे. म्हणजे हे आपण बदलू शकत नाही त्याचा रिझल्ट, बरोबर? हे झालं जनरल ट्रूथ. तर आपण झिरो कंडिशनलचा वापर करून कसं इंग्लिशमध्ये बोलू शकतो हे बघूयात. इफ यू टच फायर यू गेट बर्न. तर बर्फाला गरम केलं तर काय होईल? तो वितळेल. इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणू शकाल? झिरो कंडिशनलचा वापर करून आपण असं म्हणू शकतो इफ यू हीट आईस इट मेल्ट्स. चा वापर लॉजिकल स्टेटमेंट्स बोलण्यासाठी कसा केला जातो हे बघूयात. इफ द प्राइस इज हायर पीपल बाय लेस. दुसरं एक्झाम्पल बघूया. इफ यू ॲड नंबर्स यू गेट अ सम. ॲक्च्युअल स्टेटमेंटसाठी पण झिरो कंडिशनलचा वापर होतो. तो कसा होतो ते बघूयात. इफ यू टर्न ऑफ द लाईट्स रूम बिकम्स डार्क. इफ यू ओपन अ विंडो फ्रेश एअर कम्स इन. झिरो कंडिशनलचा वापर आपण इन्स्ट्रक्शन देतानाही करू शकतो. एक्झाम्पल, इफ यू आर कोल्ड पुट ऑन अ जॅकेट. सेकंड, इफ यू स्पिल समथिंग क्लीन इट अप. झिरो कंडिशनल्समध्ये तुम्ही इफ क्लॉजमध्ये इफ या शब्दाच्या ऐवजी वेन किंवा वेनेवरचाही वापर करू शकता. एक्झाम्पल्स बघूयात. वेन यू रीच होम टेक्स्ट मी. वेनेवर यू कट अन ॲपल इट टर्न्स ब्राऊन. करताना एक कॉमन मिस्टेक बऱ्याच वेळेस होते. ती आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करण्याऐवजी सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. म्हणजेच इफ इट विल रेन द ग्राउंड गेट्स वेट. पण हे चुकीचं वाक्य आहे. तुम्ही असं म्हणायला पाहिजे इफ इट रेन्स द ग्राउंड गेट्स वेट. झिरो कंडिशनलची आता आपण समरी बघूया. झिरो कंडिशनलचा वापर जनरल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट, गॅरंटेड रिझल्ट, लॉजिकल स्टेटमेंट हे सांगण्यासाठी होतो. तसेच एखाद्याला इन्स्ट्रक्शन देण्यासाठीही होतो. झिरो कंडिशनलमध्ये मेन क्लॉज आणि रिझल्ट क्लॉज या दोन्हींमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. आता मी तुम्हाला एक वाक्य देईन, ज्याचा झिरो कंडिशनलचा वापर करून कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा. पाण्यामध्ये मीठ टाकलं की ते विरघळतच. आता आपण बघणार आहोत फर्स्ट कंडिशनल. फर्स्ट कंडिशनलचा वापर आपण अशा वेळेस करतो जेव्हा सिच्युएशन म्हणजेच कंडिशन ही अनप्रेडिक्टेबल असते, म्हणजेच अनिश्चित असते. पण तिचा होणारा परिणाम किंवा तिचा येणारा रिझल्ट जो आहे तो मात्र 100% आहे किंवा गॅरंटीड आहे. म्हणजेच जर पाऊस पडला तर आमची पिकनिक रद्द होईल. इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजे पाऊस पडेलच याची गॅरंटी नाहीये. पण जर तो पडलाच तर आमची पिकनिक मात्र नक्कीच रद्द होईल. म्हणजे जर असं झालं तर असं होईल किंवा जर असं झालं नाही तर असं होईल. याचं स्ट्रक्चर आहे. इफ क्लॉजमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटचा वापर करतो आणि रिझल्ट क्लॉजमध्ये आपण सिम्पल फ्युचरचा वापर करतो. म्हणजेच कंडिशन सांगताना आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आणि त्याचा परिणाम सांगताना सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर करतो. आपण फर्स्ट कंडिशनल उदाहरणासकट समजून घेऊयात. इफ नेहा डझंट हरी शी विल मिस द बस. म्हणजेच या उदाहरणात नेहाने जर घाई केली नाही तर तिची बस चुकेल. पण हे पूर्णपणे नेहावर आहे की तिने घाई करायची की नाही. पण जर तिने घाई केली नाही तर तिची बस मात्र नक्कीच चुकेल. सो इफ नेहा डझंट हरी शी विल मिस द बस.
इफ आय हॅव 10 lakhs आय विल बाय अ कार. म्हणजेच वाक्यामध्ये मला 10 लाख रुपये मिळतील याची गॅरंटी नाही आहे, पण जर मला ते मिळाले तर मी गाडी मात्र नक्की घेईन. पुढची काही वाक्य बघूयात. इफ इट गेट्स टू हॉट आय विल टर्न ऑन द AC. इफ यू डोंट वेअर सनस्क्रीन यू विल गेट सनबर्न. इफ द रेस्टॉरंट इज क्राउडेड वी विल फाइंड अनदर वन टू ईट. इफ आय हॅव टाइम आय विल कॉल यू लेटर. फर्स्ट कंडिशनलचा वापर करताना होणाऱ्या चुका बघूयात. बऱ्याचदा लोक इफ क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट ऐवजी सिम्पल फ्युचरचा वापर करतात, म्हणजेच विलचा वापर करतात. ते चुकीचं आहे. जसं की इफ इट विल रेन टुमारो आय विल ब्रिंग अन अम्ब्रेला. हे चुकीचं आहे कारण की इकडे इफ क्लॉजमध्ये विलचा वापर केलेला आहे. बरोबर वाक्य आहे इफ इट रेन्स टुमारो आय विल ब्रिंग अन अम्ब्रेला. दुसरी चूक याच्या बरोबर उलट आहे. बऱ्याच वेळेस लोक सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतात सिम्पल फ्युचर टेन्सच्या ऐवजी. म्हणजेच विलचा वापर करायला बऱ्याच वेळेस लोक विसरतात रिझल्ट क्लॉजमध्ये. जसं की इफ इट रेन्स आय ब्रिंग अन अम्ब्रेला. हे चुकीचं आहे कारण की मी रिझल्ट क्लॉजमध्ये विल वापरायला विसरलेली आहे. बरोबर वाक्य आहे इफ इट रेन्स आय विल ब्रिंग अन अम्ब्रेला. आता आपण फर्स्ट कंडिशनलची समरी बघूयात. फर्स्ट कंडिशनल हे अशा वेळेस वापरलं जातं जेव्हा सिच्युएशन्स किंवा कंडिशनल्स ज्या अनिश्चित असतात किंवा अनप्रेडिक्टेबल असतात, पण त्यांचा येणारा रिझल्ट हा मात्र गॅरंटीड असतो, 100% असतो. फर्स्ट कंडिशनलचं स्ट्रक्चर असं आहे. इफ क्लॉजमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आणि रिझल्ट क्लॉजमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर करतो. मी तुम्हाला एक वाक्य देते. ते वाक्य तुम्ही फर्स्ट कंडिशनलचा वापर करून कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. जर तुम्ही घर स्वच्छ केलं नाही तर ते घाणेरडं दिसेल. या भागामध्ये आपण 0 आणि फर्स्ट कंडिशनल बघितलं. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सेकंड कंडिशनल आणि थर्ड कंडिशनल. स्टे ट्यून्ड.